दिनांक 10 सप्टेंबर 2012 परभणी. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये भक्ती हा विषय घेऊन स्वतंत्र रीतीने निरूपण करीत आहोत. 104 तास झालेत. 98 तास आपण नारद भक्ती सूत्रावर ते स्वतंत्र रीतीने बोललो. आणि आता भागवतमधील गोपी प्रसंग, गोपी गीत, वेणुगीत हा विषय चाललाय. 104 तास संपले, आता 105वा तास सुरू आहे. वात्सल्य रस कसा वाहत होता, अनेक विषयातनं प्रेम कसं उत्पन्न होतं, कसे कसे भाव उत्पन्न होतात. प्रेम हा विषय संपला आपला, आता भाव इकडे आपण वळलेलो आहोत. उच्चतम अवस्था प्रेमाची, भाव. 98 तास केवळ प्रेमावर आपण बोलत होतो आणि आता भावावरती आपण चाललोय. वरच्या पायरीवर ऊपर के बादान पे चल रहे. बादान शब्द. माता यशोदा म्हणते, लाला काठी उचल, एक छोटा दगड उचल, तुला लोणी देते. ललना म्हणतात, लोण्यासाठी उचलावयास जातात पण उचलत नाही. अरे विश्व उचलणारा पण इथे हातबल आहे असं दाखवतो. हा विशुद्ध वात्सल्य भाव आहे. तुला लोणी देते, दगड उचल. कारण त्या सगळ्या मातेश्वरी पाहतात, ललना पाहतात की खरोच यांनी एवढा राक्षस मारला का, दगड उचल बरं. आता हा उचलत नाही आणि मग म्हणते आपलं बाळ असाच आहे. हे सगळी ईश्वरीय कृपा आहे. हा वात्सल्य रस. माती तोंडात खाल्ली हा विषय आपला चालला होता आणि झालाही होता. नाहं भक्षितं वानं सर्वे मिथ्याभिशंसिनाः यदि सत्यगिरस्तर्हि समक्षं पश्य मे मुखम. मैया मी नाही माती खाल्ली ग. आणि ह्या स्वरूपाधिक शक्ती ज्या संवित, संधिनी आणि अर्रादिनी आहेत, ह्या तिन्ही शक्ती भगवंताला छडी देखील मारू देत नाही. आणि भगवंताला वाटलं छडी खावी, पण या तिन्ही शक्ती अशा आडव्या पडतात आणि भगवंताच्या तोंडामध्ये विश्वरूप दाखवतात. आ केल्यानंतर त्यालाही माहिती नाही ह्या शक्ती काय करतायत. आणि खरं म्हणजे बाजूला ठेवलं होतं या सर्व शक्ती. नाही पहा, मध्ये करायचं नाही आहे, मध्ये यायचं नाही आहे मी लीला करत असताना. पण आपल्या स्वामीला छडी मारणं, एवढ्या मोठ्या स्वामीला पसंत नाही म्हणून त्या धावत तोंडात गेल्या आणि त्यांनी विश्वरूप दाखवलं आणि पुन्हा माया हे करून साधं रूप दाखवलं. हे सर्व लबाड आहेत म्हणाले. मी माती खाल्ली नाही ग, ह्या सगळ्या लबाड बोलतायत. अरे सर्व विश्व तोंडात आहे, माती सहित खरेच काय खातात. अनंत विश्व दाखवले, त्यामध्ये नंदभवन, श्यामसुंदर, यशोदा मैया सर्व दाखवलं. पण माया संपवली. कारण पुन्हा जर ते पाहिलं तर ते भगवान मानतील ना, म्हणून लगेच मायेचं पुन्हा आवरण त्यांच्या अंगावर टाकायचं आणि जसं पाहिलंच नाही हा भाव यायचा, विसरायच्या त्या. माया संपवली, पुन्हा वात्सल्य भाव जागृत झाला. बापा माती खातो, बस पुन्हा वात्सल्य भाव की माझा छोटा कानाया, छोटा बाळ आहे. पुतनेच्या वेळेसही तसेच. आता पुतनेला मी सांगितलं गेल्याच वेळेस की पुतनेला, एवढ्या मोठ्या पुतनेला उंच उडवलं आकाशात, सकिंग केलं, विष पिलं, स्तनपान केलं, त्याच्यातनं विष पिऊन घेतलं आणि ती एवढी मोठी राक्षसीन अशी ढेर झाली खाली आणि या छातीवर बसून पितोय. किती कान फुकायले, त्याला ओवाळायले त्या राखेनी, कुठं अंगारा लावायले. भगवंता तू वाचवलं, जगदंबे तू वाचवलं आमच्या बाळाला. आता मारलं कोणी. पण हा भाव माया अशी पसरायची की भगवंतानी दिसू दिलं नाही, ऐश्वर्य दाखवलं. पण गोकुळामध्ये शुद्ध शुद्ध भाव प्रगटले. ऐश्वर्य भावयुक्त नाही गोकुळ. आणि दाखवलं ऐश्वर्य बरं का.
राक्षसाला मारलं, मधुबन केलं, सगळं सगळं किती क्रीडा. आता मी तुम्हाला वसंत ऋतूंचं वर्णन दाखवलं गोपी गीतमध्ये, वेणुगीतमध्ये, की शुद्ध भाव आहे, शुद्ध वात्सल्य, ऐश्वर्य मिश्रित वात्सल्य नाही. हा भगवान आहे असं नाही, हा मुलगा आहे, छोटा आहे, तानुला आहे आपल्या पोरांसारखा, असा भाव. म्हणून शुद्ध भाव विकसित गोकुळामध्ये झाले. जरी ऐश्वर्य संपन्नता दाखवली पण लगेच विसरायला लावायचे आणि सगळ्याला तो आपला वाटायचा. पुतनेच्या वेळेसही तसेच ब्राह्मणाला बोलावून स्वस्ती वाचन केलं यशोदाईनी. स्वस्ती वाचन करा, कानाला किती मोठ्या संकटातून वाचला. पुतनेचे ब्राह्मणाला बोलून स्वस्ती वाचन, गोपींची गायींची शेपूट ओवाळली कानावरून. पहा कसे भाव उत्पन्न केले. म्हणजे गायीची शेपूट ओवाळली, काजळ लावले, दृष्ट काढली कानाची, त्याला काजळ अशी टिकली लावतात ना गालाला, दृष्ट लागू नये, आणि दृष्ट काढली. विशुद्ध वात्सल्य भावाचे प्रादुर्भाव व्रजमध्ये आहे. विशुद्ध वात्सल्य भाव, शुद्ध, ज्याच्यात मिक्सर नाही आहे ऐश्वर्याचं, कुठलंही मिक्सर नाही, हे गोकुळ आहे. प्रादुर्य भाव व्रजमध्ये आहे. भगवान हे पहा, आपण भगवंतावर प्रेम करू, ऐश्वर्ययुक्त असेल आपलं, काही केलं तर तो ईश्वर आहे, आपण भक्त आहेत हा भाव असेल. इथे गोकुळात ते नाही आहे म्हणून जास्त श्रेष्ठ आहे. शुद्ध प्रेम काय असतं आणि शुद्ध भाव काय असतात हे गोकुळ आणि वृंदावन दाखवतं. आपण तो मोठा प्रेम करूच ना, ईश्वर आहे, विश्वात्मा आहे, माहीत आहे, तरी करत नाहीत. आपली क्वालिटी नाही करू शकत आपण. विशुद्ध वात्सल्य भावाचा प्रादुर्भाव व्रजमध्ये आहे. भगवान भगवत सत्तेच्या जोरावर माता पित्याला सुख देतात. मथुरेला ऐश्वर्य भाव आहे. मी म्हटलं ना मागच्या वेळेस झाला थोडासा हा विषय, की ज्यावेळेस भगवान जन्मले 8 वर्षाचे प्रगट झाले, शंख चक्र गदा पद्म, डोळे दिपले देवकीचे, आणि सांगितलं मी का आलो, व्हॉट आर द रिझन्स, किती तप केलं, हे केलं, तुझी इच्छा पूर्ण करायला आलो. ते म्हणे आता मी वात्सल्य भाव कसा प्रगट करू, मला तर तू छोटा पाहिजे, 8 वर्षाचा आल्यावर त्याला काय स्तनपान कसं देऊ. आणि मग लाला झाले. पण तिथे दाखवलं, बेड्या तोडल्या, सगळ्या बेड्या तुटल्या, सगळ्यांना झोपवलं, कुलूप तोडलं जेलचं. मी सगळं वर्णन केलंय, यमुनेचंही मी वर्णन केलं. हे सगळं ऐश्वर्ययुक्त प्रेम दाखवलं. ऐश्वर्याचा भाव मथुरेत दाखवला, फक्त व्रजभूमी आणि गोकुळ, इथे ऐश्वर्ययुक्त भाव नाही. आणि म्हणून गोपिकांचं श्रेष्ठत्व आहे. भगवान भगवत सत्तेच्या जोरावर माता पित्याला सुख देतात, सगळं ऐश्वर्य दाखवलं. आणि याला वाटायला लागले की नक्की हा बस अवतारच आहे. अहो तिथे सगळे गोकुळ झोपलं, ती पोरगी उचलली, कोणी अडवत नाहीये, कड्या देखील उघडल्या जातात, केवढं दाखवलं. पण गोकुळात नाही दाखवलं, दाखवून न दाखवल्याचा भाव केला. पण येथे शिशु लीला करतात. कुठे 11 वर्ष 3 महिने भगवंतांनी लीला केल्या, शिशु सारख्या लीला केल्या. अधीन राहतात प्रभू, पराधीन बनून राहतात, अज्ञानी बनून राहतात. पहा 3 भाव. शुद्ध भाव विकसित करायचे, ऐश्वर्ययुक्त नाही. ईश्वरी शक्तीला बाजूला ठेवल्यानंतर कसे अधीन राहतात. माता मला मांडीवर झोपव, मला हे कर, मला दूध दे, मला हे कर. अधीन, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ती
ज्या वेळेस रविदोर लावून मंथन करीत असे आणि आपल्या तिला ते लोण्याचा गोळा काढायचा असतो की लगेच यांना राग येतो. बालसुलभ ॲक्टिव्हिटीज सगळ्या बाल ढेरा फोडायचा. म्हणजे कशा करता की आधी नेहमी पराधीन बनून राहतात. नाही, तुझ्या हाताने खाऊ घाल, मी नाही खात, मला खाता येत नाही, सगळं असे सगळ्या ॲक्टिव्हिटीज. अज्ञानी बनून राहतात, मला काही समजत नाही, वेडा. गोपिका कंप्लेंट घेऊन आल्यानं ह्या सगळ्या खोट्या बोलतात ग, आणि मी भोळा मुलगा आहे, ह्या सगळ्या लबाड आहेत. आणि तिला खरंच भोळा वाटायचा. हे खरंच आपलं बाळ किती भोळे, ह्या सगळ्या बदमाश दिसायल्यात. अज्ञानी बनून राहतात. मातेने खाऊ घातले तर खाल्ले, नाही तर रडत बसले, असं असायचं यांचं. मातेने खाऊ घात नाही तर जसे आपले पोरं रडतात तसा भाव दाखवायचा. अरे याने जगताला रडवलं, हा काय रडतो, पण किती भाव शुद्ध दाखवला. जास्त दूध पिऊ नये म्हणून यशोदा कानाकडे बसून स्तनपान सोडून खाली उतरवते. जास्त पीत असेल तर आईला वाटतं याचं पोट भरलं तरी या विनाकारण स्तन ओढतोय, दूध पितोय, तिनं खाली उतरायचं बळजबरी आणि हा रडायचा. जे पोरं करतात ते रडतात, ती पर्वा करीत नाही. नाही बस पोट फुटेल, फुगेल, गॅसेस होतील, काय म्हणत असेल, पण नाही तुला आता जास्त देत मी. म्हणजे कसा भाव आहे पहा. कोठे धिंगाणा करतात हे. छोटं असताना मैया ते थांबवते, तो धिंगाणा पकडते, पकडून ठेवते, बांधून ठेवते. फार धिंगाणा खेळायलाच बांधून ठेवते, पकडते. खात नसेल तर बळजबरीने खाऊ घालते. आपल्या नाही, कुठल्याही आईला वाटतं आपलं पोरगं उपाशीचे, कुठल्याही, आणि केव्हाही उपाशी आहे. ते थोडे रडायला लागलं की बस बहुतेक भूकच लागली. आता त्याला मुंगी जरी डसली असेल, डास जरी डसला तर ते रडतं. नाही 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 बहुतेक. आणि किती खाल्लं तर खातच नाही आमचा बाळ्या, खातच नाही. पकडते, कारण वात्सल्य रस असा असतो. म्हणून म्हणलं ना, एखाद्या घरात गेलं, कोणाला विचारायचं नाही कोणतं पोरगे, काय नाही. पोरगं तर म्हणतच नाही, त्याला सगळे सारखे असतात. आणि आजकाल मम्मी, आंटी, काही म्हणजे असे शब्द कोणी कोणाला काही म्हणतं. आणि समजा विचारायचं, माताला विचारलं, ती म्हणते नाही हो, खातच नाही हे पोरगं, खातच नाही, काय करावं. आणि तितक्या दुसरी बाई जर आली, आंटी, काकी, चुलती, तिला विचारलं, का हो, ती आई गेल्यानंतर हे खात नाही म्हणे, मरेपर्यंत खातो. तिला तसंच वाटतं, खूप खातो म्हणले. तुम्हाला काय सांगावं, हा आईतला आणि चुलतीमधला फरक असतो. ते रडतात, ती पर्वा करत नाही, कोठे धिंगाणा पकडते. खात नसेल तर बळजबरीने खाऊ घालते. लहान पोरगं इतकुसक असतं ना, त्याला पाय असा वर देऊन, त्याचं नाक दाबून, तोंड त्याचं हे करून चमच्यानं दूध पाजायचं. बळजबरीने खाऊ घालते. भीती दाखवते, बागुलबुवाई खा, असं भीती दाखवते. दामोदर लीलेच्या दिवशी काम क्रोध, दामोदर लीला माहिती, उखळाला बांधलं मातेश्वरीनी, यशोदामय्यानी उखळाला बांधलं होतं. ती दामोदर लीला म्हणतात, भागवतचा प्रसंग आहे. दामोदर लीलेच्या दिवशी काम क्रोध लोभ भय पलायन बंधन 6 विकारांची लीला त्यांनी केली. भगवंतानी 6 विकाराचं एक्झिबिशन, प्रदर्शन केलं. दामोदर लीला, काम क्रोध लोभ भय पलायन बंधन 6 विकारांची लीला त्यांनी केली.
स्तनपान करण्याच्या माध्यमातून काम प्रगटला. स्तनपान मला करायचं रडत बसला म्हणजे काम प्रगटला. चुलीवरील दूध उतू आले म्हणून माता तसेच सोडून पळाली तर क्रोधाने मडके फोडले. पाक काय केलं? काम कुठे? काम याच्यामध्ये आहे की स्तनपान मला करायचंय बळजबरीने म्हणून हट्ट धरायचा, म्हणजे काम भाव दाखवला, इच्छा दाखवली. नंतर एकदा काय झालं, मातेश्वरी यशोदा ही नंदराणी स्तनपान देत होती बाळाला. तितक्यामध्ये पाहिलं तर दूध उतू गेलं चुलीवरचं. तिने याला टाकलं, सोड, आणि पळत पळत दूध वाचवायला गेली. भगवंतानी दाखवलं, मला सोडून तुला त्या दुधामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. लक्षात घ्या, प्रत्येक याच्यात ह्या कथा ज्या आहेत ना, कथा नाही. भगवान 11 वर्ष 3 महिने कसा प्रेम भाव काम क्रोध रहित उत्पन्न करण्याच्या मागे होते प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मला सोडून म्हणजे भगवंताला आवडत नाही. अनन्य शरण भाव जे म्हटलं मी, मला सोडून दुसरं काही नाही, अनन्य शरणागती, अन्य नाही. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही तुम्ही काही पाहायचं नाही. आता याच्याशिवाय दुधाला महत्त्व दिलं आणि याला सोडलं, भगवंताला नाही आवडलं. आपण आपलं प्रेम पहा. आपण कुठे कालच्या याच्यात किती आले? धोंड्यावर प्रेम, नातेवाईकावर प्रेम, उशिरा येत गेले साधकगण श्रोतेगण जेवायच्या निमित्ताने, कोणावर प्रेम आहे? तिथे नाही, भगवान वरून पाहतो कोणावर प्रेम आहे. धोंड्यावर, नातेवाईकावर. मग धोंडा जर आपल्या जीवनात त्यांनी आणून टाकलाच, का रडावं मला सांगा? उशिरा येतात कारण भाव नाहीये, अन्य भाव नाही. आणण्यासाठीच भाव आहे, अनन्य भाव ईश्वरा प्रति नाही. हा खरा त्याच्यातला पॉइंट आहे. भगवान अन्य नाही आणि भगवान टेस्ट पाहतो. मुद्दाम धोंडे अशा ठिकाणी पाहुणे आणून बसवतो. वानरे सरकडे जावई आले असं मी ऐकलं, ते खरं खोटं. आणि वानरे सरनी त्यांना सांगितलं आपल्याला तिथे जेवायचं. खुश झाले सगळे पाहुणे, त्यांनी तिथे जेव घातले. वानरे सरनी अन्य भाव नाही. परमेश्वरापेक्षा तुम्ही माणसांना जर जास्त महत्त्व दिलं, त्याचे परिणाम, रिॲक्शन्स भोगावे लागतील. इथे यशोदेला सोडलेलं नाहीये, लक्षात घ्या. जिला माता मानलंय, तुम हम की झाड की पत्ती, एवढं फक्त लक्षात घ्या. की झाड की पत्ती. कुठेतरी त्याची रिॲक्शन्स भगवान देतोच. आणि मी नाही सांगितलं कधी कळणार? एक साधिकेचा अनिताकडला फोन गेला, भंडाऱ्याला बदली कशी झाली, माझं काय चुकलं? म्हणे तू शोध तुझं काय चुकलं. होणार होती चांगल्या ठिकाणी आणि टाकलं तिकडं भंडारा. काय झालं? असं आत्ताच मला 2 तासापूर्वीचा फोन होता. चुलीवरील दूध उतू आले म्हणून माता तसेच सोडून पळाली तर क्रोधाने मडके फोडले. लात मारून मडके फोडलं. भर 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 म्हणजे दूध तर उतू गेलंच गेलं आणि मडकही फोडलं. लक्षात घ्या, ह्या लीलामधून शिकण्यासारखं आहे भक्ती. म्हणजे दूध तर गेलंच गेलं आणि तिकडे दूध वाचवण्यात दूधही गेलं आणि इकडे मडकही गेलं. म्हणजे तुमच्या जीवनात एखाद्या वेळेस थोडा लॉस असेल तर जास्त लॉस होईल. दोन्ही गेलं. जे प्राप्त झालेलं होतं भाग्याने,
मडकं ते सगळं शिल्लक होतं, लोणी तयार झालेलं होतं आणि तेही फोडलं, म्हणजे दोन्ही गेलं. बाबा गेल्या, दशम्या गेल्या. आणि इथे ब्रह्मदेवाचा आठवा. भगवान कृष्ण सांगतायत ब्रह्मदेवाच्या याच्यावर ते काय की हा निज धर्म जो सांडील तया ते काळ दंडील